दिनांक 23 मे रोजी दुपारी 1:30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथील सभागृहात उपसभापती डॉक्टर गोऱ्हे यांनी कुंभमेळा दरम्यान महिला व बालकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठक घेतली। यावेळी राज्य विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी विशेष सूचना दिल्या। महिला, बालक, ज्येष्ठ, दिव्यांग यांची सुरक्षितता, स्वच्छता, दळणवळण, निवास, आरोग्य, सायबर सुरक्षितता यावर भर देण्यात आला। त्यांनी प्रयागराज कुंभाचे उदाहरण देत नाशिक कुंभमेळा देखील आदर्श बनवावा असे सांगितले। महिलांसाठी शौचालय, वस्त्रांतरगृहे, हेल्पलाईन, हिरकणी कक्ष, स्वच्छता व्यवस्था, विशेष बसेस यांचा समावेश करण्याचा आग्रह त्यांनी केलाय। गोदावरी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, स्थानिक डॉक्टर व रुग्णालयांचा समन्वय, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, मंदिरांची माहिती एकत्र करणे यासंबंधी सूचना देण्यात आल्या। यावेळी प्रशासनाने विविध विभागांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला। कुंभमेळा आराखडा विधिमंडळ सदस्यांसाठीही उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले। याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम, जिल्हाधिकारी जलद शर्मा, मनपा उपायुक्त करिश्मा नायर, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती। नाशिक मध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याच्या संदर्भात जी तयारी चाललेली आहे त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त श्री गेडाम, तसंच जिल्हाधिकारी जलद शर्मा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, शहर पोलीस आयुक्त, सिव्हिल सर्जन, त्र्यंबकेश्वरचे नगरपालिकेचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी यांच्यावर अतिशय सविस्तर मीटिंग झाली। मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की प्रयागराजला पण मोठं कुंभाचा मेळावा, धार्मिक यात्रा झाली होती, तर तिथे गेल्यावर दुर्दैवाने काही लोकांना आग लागणं किंवा हरवणं असे काही अनुभव आले। तर पायाभूत सुविधांच्या बरोबर महिला, बालकं आणि ज्यांच्या काही विशेष गरजा आहेत, मग असे लोक, मग ज्याच्यामध्ये वृद्ध किंवा अतिवृद्ध लोक आले किंवा दिव्यांग लोक आले, असे सुद्धा यात्रेकरू मोठ्या प्रमाणामध्ये येतात। तर या दृष्टीने आपण सगळेच नागरिक एकासारख्या एक गरजा असलेले आहेत असं गृहीत न धरता सर्वसमावेशक ज्यांच्या काही विशेष गरजा आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांच्या मध्ये त्यांचा विचार होणं आणि आपण ज्या सेवा पुरवू त्या सेवा पुरवत असताना सुद्धा या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून त्याचं समावेश कार्यक्रमात होणं खूप गरजेचं आहे। आणि या दृष्टिकोनातून महिला आणि बालकांच्या संदर्भात काही ठिकाणी होणारं व्यापार किंवा प्रयागराजला जसं झालं की अंघोळीच्या संदर्भात महिलांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल झाले, तर असे प्रकार इथे घडू नयेत या दृष्टिकोनातून आपण काय पावलं उचलू, सायबर सर्व्हिलन्स, सायबरच्या संदर्भात सुरक्षितता काय घेता येईल याबद्दल अतिशय चांगली मीटिंग झाली। आणि एक दिसतं आहे की शासनाने भरपूर त्याच्यासाठी आर्थिक बजेट उपलब्ध करून दिलेले आहे, पण त्याचबरोबर आरोग्य सेवा आलेल्या रुग्णांना मिळाव्या यासाठी प्रशासनाने जे प्रयत्न केले त्याला खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे प्रतिसाद दिलेला आहे। आणि ते देखील इथली खाजगी हॉस्पिटल जी आहेत ती सुद्धा कुंभाच्या काळामध्ये स्वतःच्या सेवा अंशतः मोफत लोकांना उपलब्ध करून देणार आहेत। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल किंवा संपूर्ण नदी काठ एरिया असेल त्या संपूर्ण भागामध्ये घाट बांधण्यात येणार आहेत, कुंड बांधण्यात येणार आहेत आणि तिथे सुरक्षिततेच्या व्यवस्थेबरोबर ज्या ठिकाणी महिला स्नानाची स्वतंत्र व्यवस्था, सुरक्षितपणे त्यांना आंघोळ करता येईल आणि कपडे बदलण्याची व्यवस्था असेल त्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलण्याच्या बद्दल त्यांनी निर्णय घेतलेला आहे। याखेरीज जेवढे लक्षावधी लोक तिथे येतील तर त्यांचं दर्शनाच्या बरोबर चांगलं दर्शन त्यांचं व्हावं म्हणून फक्त सिंहस्थामध्ये नाशिक शहरावरती किंवा त्र्यंबकेश्वरावर ताण येणार नाही आहे, तर हा जो ताण आहे तो आसपासची जी बाकीची शहरं आहेत ज्याच्यामध्ये शिर्डी आहे किंवा घृष्णेश्वर आहे, भीमाशंकर आहे, शनी शिंगणापूर आहे, ही जी आसपासची शहरं आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा, त्या गावांमध्ये सुद्धा यात्रेकरू मोठ्या प्रमाणात जातील आणि रस्त्यावरून चालतच हे लोक सगळे प्रवास करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। आणि या दृष्टिकोनातून आपण कशा प्रकारे सप्तशृंगी गड आहे
तर या सगळ्या ठिकाणचं सुद्धा पायाभूत सुविधांचा त्यांनी समावेश केलेला आहे. याखेरीज मी एक आज सूचना केली की ज्या ठिकाणी ते राहतील तर त्या तिथे संगीत आणि कला, विशेषतः रामायण, धार्मिक प्रवचनं, कीर्तन, अशा प्रकारचे सत्संग असे कार्यक्रमसुद्धा त्यांच्या निवासाच्या ठिकाणी चालू राहतील. तर जे लोक येतील त्यांना त्या कलेमध्ये श्रद्धा आणखीन कला याचा संगम बघायला मिळेल. आणि त्याच्यासाठी नाशिक शहरातल्या आणि बाकी उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्यांच्या कलेचा आणखीन अभ्यासाचा उपयोग आपण करून घेऊन एका बाजूला सांस्कृतिक आणि कलांचा सुद्धा संगम या निमित्ताने झाला तर आलेल्या लोकांचं सुद्धा मन त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना आनंदित होतील आणि या कलाकारांना सुद्धा वाव मिळू शकेल. याखेरीज पोलिसांची संख्या मोठी त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत सगळी व्यवस्था होत असताना आपत्ती व्यवस्थापनाचं काम जे आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अजून एक असा मुद्दा आला की नाशिक शहरामध्ये अनेक देवळं आहेत, पण त्या देवळाचं काही असं नीट व्यवस्थित नोंदणी किंवा सर्वेक्षण झालेलं नाही आहे की किती देवळं आहेत. म्हणजे रामाची मंदिरं आहेत, विष्णूची आहेत, व्यंकटेशाची आहेत, हनुमानजींची आहेत, आणि त्यातली काही खूप मोठा प्राचीन इतिहास असलेली देवळं आहेत जिथे लोकांना समजून घ्यायला आवडेल की या देवळांमध्ये आम्हाला भेट द्यायची आहे भाविकांना. तर त्याचं सुद्धा नोंदणी करून नाशिकमधल्या देवळांवरचं सुद्धा माहिती पत्रक किंवा पुस्तक असं आपण तयार करावं आणि ते जेणेकरून लोकांना गाईड होऊ शकेल. ती सुद्धा सुरक्षित झाल्या पाहिजेत. तिथे जाण्याचे रस्ते, पायऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्या, जेणेकरून नाशिक शहराच्या विकासासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. याखेरीज नाशिक, धुळे, नगर, पुणे याच्या रस्त्यावरती सुद्धा सुरक्षितता आणि लोकांची यातायात, प्रवास या दृष्टिकोनातून पोलिसांनी सांगितलं तसं CCTV आणि स्पीकर असणाऱ्या व्हॅन्स ते ठेवणार आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटल्स आणि तात्पुरती सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या मदतीच्या यंत्रणा आहेत. विविध भाषातून सुद्धा सेवा देण्यात येणार आहे, जेणेकरून हरवलेली मुलं किंवा हरवलेली लोक यांना सुद्धा एकत्र पोचवून देण्यासाठी पोलीस सक्षमपणे काम करणार आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काय गरजा आहेत आणि आपण कशी पावलं उचलली पाहिजेत. कारण दुर्दैवाने ज्यावेळेला प्रयागराजला आग लागली होती त्यावेळेला तंबू जळून गेले आणि रेस्क्यू कसं करायचं लोकांना हा प्रश्न आला. आणि मी स्वतः गेले होते तेव्हाही मी पाहिलं की लक्षावधी लोक प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत आणि वाराणसीपासून अयोध्येपर्यंत प्रवास करत होते. जवळजवळ रोज 50 लाख लोक प्रवास करत होते एका ठिकाणून. त्यामुळे इथे सुद्धा कुंभामध्ये रोज कोट्यवधी लोक येतील असं अपेक्षित आहे. तर यासाठी म्हणून ही व्यवस्थापन अधिक चांगलं कसं होईल तर इथं अत्यंत कार्यक्षम आणि चांगले अधिकारी इथे आहेत. तर आजच्या बैठकीमध्ये मला समाधान वाटलं की एक ऐतिहासिक घटना, प्रयागराजचं नाव जसं आज जगभर घेतलं जातं